ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आहे तारीख 6 जून आणि 6 जूनला असतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस. तर त्या निमित्तानेच आपण आज जाणार आहोत शिवसृष्टी हिस्टॉरिक प्लेसवर. तर गाईज, आज आपण जाणार आहोत पुण्यातील शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क बघायला. सो गाईज, शिवसृष्टीसाठी आम्ही काल ऑनलाईन तिकीट्स बुक केलेले आहेत आणि त्याची लिंक आणि त्याचा QR कोड मी इथे तुम्हाला देतो साईडला. तुम्ही नक्की चेक करा, त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही तिकीट्स बुक करू शकता. आणि मित्रांनो, शिवसृष्टीला 15 मे पासून 15 जुलैपर्यंत खास ऑफर आहे. त्या ऑफरमध्ये आपल्याला फक्त 50 रुपये तिकीट लागणार आहे आणि त्या ऑफरनंतर म्हणजेच 15 जुलैनंतर हे तिकीट असणार आहे तब्बल 600 रुपये, 600 रुपीज. सो या ऑफरचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्या. सो गाईज, चला तर आता निघूयात. आई पप्पांना घेऊन आलेलो आहे मी. आता आपण निघूयात शिवसृष्टीसाठी. शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क हे पुण्यातील आंबेगावमध्ये आहे. सो हे पार्किंग आहे आणि आपण इथे पार्क केलेली आहे आपली गाडी. आणि आपण ऑनलाईन तिकीट्स बुक केल्यामुळे लगेच सोडले नाही, तर भरपूर गर्दी ऑफलाईन तिकीटसाठी आत्ता. सो हे असं काहीसं एंट्रन्स आहे, इथून आतमध्ये जायचं आहे. सो अशी इथे लाईन असते. तिकीट्स असले तरी लाईन भरपूर असते, पण त्या स्लॉटनुसार आपल्याला आतमध्ये जायला लागतं. तर आपला स्लॉट आहे संध्याकाळी 5 वाजताचा आणि आत्ता वाजलेत 4:50. सो वी आर वेटिंग फॉर आवर स्लॉट. हे आहे आपलं ऑनलाईन स्लॉट. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलं, कारच्या पार्किंगची फी 50 रुपये आहे आणि 2 व्हीलर असेल तर 10 रुपये. चला तर आता इथून एंट्री करायची आपण आतमध्ये. इथे काय करणार आहे आता? तिकीट दाखवणार. तिकीट स्कॅन करायचं. हां, स्कॅन. ओके, तर इथे आपले तिकीट स्कॅन करून हातामध्ये बँड बांधतात. ते बँड बांधून आपण एंट्री करायची आतमध्ये. हो, 5. जी बाबा, मम्मा, डॅडा. ए तुझा फोन घेतला. सो हा असा बँड आहे. सो गाईज, माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे आहे शिवसृष्टीचं मुख्य. आतमध्ये आल्यावरती जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते हे आहे. आणि आता इथून आपण आतमध्ये जायचं आहे. आत्ता सगळे 5 वाजताचे स्लॉटचे मेंबर इथे बसत आहेत. ते आपण सगळे बँड हे हातात बांधून आतमध्ये जायचं. या शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्कची मेन बिल्डिंग आपल्या लाल महालला इन्स्पायर्ड होऊन बांधलेली आपल्याला दिसते. आणि वरती आपला भगवा डौलाने फडकतो. तर इथे प्रत्येक ग्रुपला एका दुर्गाचे नाव दिले जाते. त्या दुर्गाच्या नावानेच त्या ग्रुपला आवाज देऊन मग पुढचे इन्स्ट्रक्शन दिले जातात. आणि हे आतमध्ये असं काहीसं वाड्याचा भाग, असं सुंदर काम आपल्याला इथं बघायला मिळतं. वा, AC हॉल आहे. तर AC हॉल आहे मित्रांनो, त्यामुळे अजिबात गरम होत नाही आहे, एकदम मस्त.
तर मित्रांनो, आता आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांनी जी कार्यकिर्दी गाजवली, त्यांनी जे आपल्या रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले त्याची माहिती मिळाली आणि शिवसृष्टीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ती सगळी चित्रफित आता आपल्याला दाखवली आहे. आता आपण पुढे जायचं आहे. तर आमच्या ग्रुपचं नाव आहे सरनोबत धनाजी जाधव. तर आमच्या ग्रुपचं नाव आहे सरनोबत धनाजी जाधव. असं इथं प्रत्येक ग्रुपला दुर्गांची आणि आपल्या सेनापतींची, मावळ्यांची अशी नावं देण्यात येतात. तर आमच्या ग्रुपचं नाव आहे सरनोबत धनाजी जाधव. तर आता आपण शस्त्रागार, शस्त्रांचं संग्रहालय बघायला आलो. या दोन कट्टर शत्रूंना एकमेकांच्या समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारताचा इतिहास बदलला. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला या हॉलमध्ये मिळाली छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची एकमेव जी भेट झाली त्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका कशी झाली याबद्दलची माहिती आपल्याला आत्ता या हॉलमध्ये मिळाली. आता आपण इथून पुढे चाललो आहे. सिंहासनाधीश ही पायरी आपल्याला बघायला मिळते रायगडच्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीला. तर याच्यावरती आपल्याला लिहिलेलं दिसतंय, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तर ही पायरी रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिराला आहे, त्याची ही प्रतिकृती. आणि तिथं असलेला हा शिलालेख रायगडावरती असलेला. रायगडाचं केव्हा स्थापना झाली आणि उद्घाटन झालं तेव्हाचा हा शिलालेख. तर इथं प्रत्येक फेजमध्ये असे वॉशरूम सुद्धा आहेत. स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतून उभ्या होत असलेल्या या शिवसृष्टीत त्यांचा अर्धपुतळा सुद्धा स्थापन केला आहे. त्यांच्या या अफाट कार्याला नमन करून आम्ही पुढे निघालो. पुढे श्रीमान योगी या शोमध्ये खुद्द महाराज त्यांचे अनुभव आपल्यासमोर सांगत असल्याचा अनुभव आला. तर इथून एंट्री आहे सेकंड फेजला. चला जाऊयात पटकन. सो गाईज, आत्ता आपण आलो सेकंड फेजमध्ये शिवसृष्टीच्या. तर हे आहे शिवसृष्टीचं मॉडेल. तर इथं बटन दाबल्यावरती आपल्याला कळतं रंगमंडळ कुठे आहे. तर हे आहे रंगमंडळ समोर. भरपूर चालायला लागतं इथे. आई पण येते. पण इथे बघू शकतो बरंचसं काम अजून चालू आहे. अजून बरीच डेव्हलपमेंट बाकी आहे शिवसृष्टीची. ॲक्च्युअलमध्ये बघायचं का असं तुला? लोहगडला जायचं. लोहगडला जाऊ मग. आणि ही आहे समोर गोमुखी दरवाजाची मांडणी. समोर बघू शकतो आपण गोमुखी दरवाजा. तो असा गाई मान वळवते तेव्हा जो आकार होतो तशा आकारात बनवलेला असतो, जेणेकरून शत्रू सहजासहजी आपला दरवाजा फोडून आतमध्ये येऊ शकणार नाही. तर इथे बरंचसं काम चालू आहे असं दिसतंय आपल्याला. तर इथून आता आपण चाललोय भवानी मातेच्या मंदिराकडे. आणि आतमध्ये आल्यावरती आपल्याला दिसतंय शिवसृष्टीचं बरंच काम चालू आहे. हे जे दोन मागे मिनारं दिसत आहेत आपल्याला, रायगडवरती जे मिनारं आहेत
त्याची प्रतिकृती इथं बनवतात आणि गंगासागर तलाव वगैरे असं बरंच काम झालेलं दिसणार आहे आपल्याला भविष्यात. इथून आतमध्ये आपण चाललोय भवानी मातेच्या मंदिराकडे. चला तर आपण जाऊयात भवानी मातेच्या मंदिरामध्ये. ह्याच्यात पोहायला गेलो ना सिक्के मिळणार. तर मित्रांनो प्रतापगडावरती जे भवानी मातेचं मंदिर आहे त्याची ही प्रतिकृती आहे. तर मित्रांनो ज्येष्ठ इतिहासकार स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतून साकार केलेली ही शिवसृष्टी आणि एकदम सुंदर काम केलेलं आहे मित्रांनो. आणि अजून बरंचसं काम बाकी आहे. पूर्ण काम झाल्यानंतर एकदम सुंदर अशी शिवसृष्टी आपल्या पुण्यात उभी राहणार आहे. त्यामुळे नक्की भेट द्या आपल्या या शिवसृष्टीला. एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे आणि मस्ट विजिट आहे. आणि 15 जुलैपर्यंतची ऑफर आहे मित्रांनो. 50 रुपीजमध्ये तुम्ही इथे येऊन विजिट करू शकता. त्याच्यानंतर 600 रुपये तिकीट आहे. त्यामुळे नक्की या. तुझा कसा एक्सपिरियन्स आहे कोमल? छान आहे. मला असं वाटतं हे बनेपर्यंत प्रत्येक वेळी काहीतरी नवीन झालं की एक फेरी होणार. हो, प्रत्येक फेजची डेव्हलपमेंट झाली की आपल्याला यावं लागणार इथे. चला जसं की समोर दिसते हॅपी ह्या मुलांना इथं बघा या गोष्टी डोळ्याने बघितल्याशिवाय मेमोराईज होणार नाही. दॅट इज थॉट आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. लहान मुलांसाठी खूप महत्त्वाची वास्तू आणि ठिकाणे. सो आता आम्ही वेट करतोय आमच्या लास्ट शोसाठी. इथे सगळे वेटिंगला आहेत. इथे आतमध्ये लास्ट शो असणार आहे आमचा. सो आत्ता आपण चाललोय आपला लास्ट शो बघण्यासाठी. एका फार मोठ्या स्वप्नाचे बीज कसब्यातील खारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. तर मित्रांनो इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या धकधकत्या जीवनपटावरील 4D शो अनुभवायला मिळतो. शो समाप्त झालेला आहे. इथे आपल्याला पुस्तकं वगैरे विकायला ठेवलेली आहेत. चला तर आपले सगळे शो बघून झालेले आहेत आणि आता आपण गाडी काढून निघूयात. सो आत्ता वाजलेले आहेत 8 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपले सगळे शो बघून झालेले आहेत. सो साधारण 4 तास लागतात आतमध्ये आपल्याला सगळे शो बघून घेण्यासाठी. इन फ्युचर 5 ते 6 तास तरी लागतील. 6 तास तरी लागतील. सो गाईज शिवसृष्टी बघून आता आम्ही आमच्या घरी आलोय आणि इट वॉज जस्ट अन अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप भारी एक्सपिरियन्स होता शिवसृष्टीचा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात आपल्या पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. कीप एक्सप्लोरिंग. कीप एक्सप्लोरिंग.